सध्या शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ असे सरकारने म्हटले होते. पण अक्षरशः आपण शेतात गेल्यावर संपर्क केला असता त्यांनी शेतकरीची समस्या जी आहे ती वीज राहत नाही असे म्हणतात. जाणून घेऊ काय प्रतिक्रिया आहे. तुम्ही काय म्हणाल? आता या आमच्या काकू आहेत आणि हे 3 लोक इथं गेल्या 4 वर्षापासून राहत आहेत आणि यांना इथे कोणत्याही प्रकारचं सायंकाळचं विजेचं साधन नाही आहे. त्याच्यामुळे इथे शेतात राहणं म्हणजे सर्प, विंचू, काटा इत्यादी अनेक गोष्टीचा सामना करून आपल्याला शेतात राहावं लागतं. अशा परिस्थितीत महावितरणने आम्हाला वीज मीटर तर दिलेलं आहे ॲथोराइज, परंतु वीज राहत नाही. 9 ते 5चा आम्हाला ॲग्रीचा यांनी सिंचनाच्या वेळेसाठी विद्युत देतात, परंतु ती सुद्धा विद्युत गेली 8-8 दिवस राहत नाही. आता गेल्या 8 दिवसापासून इथे लाईनच नाही आहे आणि किती वारंवार तक्रारी करून कोणी येत नाही, कोणी पाहत नाही. डीपी जर काही फॉल्ट आला तर 4-4, 8-8 दिवस ती दुरुस्त करत नाही. लाईनमन येत नाही. वरचे वरिष्ठ अधिकारी ऐकत नाही. अशी परिस्थिती इथेच नाही तर संबंध तालुक्यात हीच परिस्थिती आहे. यावर्षी सिंचन सुद्धा होऊ शकलेलं नाही आहे आणि पुढचं रब्बीचं सिंचन कसं करावं ही सुद्धा शेतकऱ्यांपुढे मोठी चिंता आहे. आणि अशा परिस्थितीत या आता काकू इथे राहतात, यांनी अशाच परिस्थितीत इथे राहावं का? महावितरणचे लोक किंवा आमदार खासदार अशा परिस्थितीत राहू शकतात का? यांनी एक वेळा तरी याचा विचार करावा अशी आमची शेतकऱ्यांची आपल्याला कळकळून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी महिला पण आहे. त्यांच्या समस्या काय जाणून घेऊ. काय म्हणाल का? आमच्या इथे 8-8 दिवस लाईन राहत नाही. आम्ही 2 म्हातारे माणसं इथे राहतो. विजेचा प्रश्न पडला आहे. आम्ही असं कसं राहायचं? विंचू, काटा, साप, दंश, पिण्याला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही. आमचे जनावरे इथे आहे. जनावरे पाण्यासाठी ओरडतात. आम्ही काढून इतकं पाणी त्यांना पाजावं कसं? आणि लाईनवाल्यांना म्हटलं तर ते म्हणतात की तुम्हाला लाईन देत आहे, पण 8-8 दिवस, 10-10 दिवस लाईन नाही राहत. आम्ही कसं करायचं? विजेचे समस्या आहेच, पण काही अजून काही समस्या आहेत ती जाणून घेऊया काय समस्या आहे. तर काय म्हणाल तुम्ही? पाण्यामुळे सध्या कसं पीक पिवळं पडलेलं आहे आणि त्याच्यावर नियोजन करण्याकरता आमच्याकडे कुठली व्यवस्था नाही आहे. होणाऱ्या जे नुकसान आहे त्याचा आम्ही सध्या फक्त कल्पना करू शकतो. वास्तवात किती नुकसान होईल याची सध्या काही जाणीव नाही. इतर काही वन्य प्राण्यांचे काही समस्या आहे? वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. विशेष करून डुक्करचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. आतापर्यंत आम्ही 3 वेळेस तुरीची लागवड केलेली आहे, पण डुक्कर घेऊन सगळं उखरून चालला जातो. तर तुमची मागणी काय? वन विभागाने याकडे जातीने लक्ष घालून आम्हावर थोडं उपकार करावा अशी आमची विनंती आहे. लाईनची समस्या तर आहेच आहे, पण वन्य प्राण्यांचाही त्रास या शेतकऱ्यांना होत आहे. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.